नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या पार्थला म्हणते, तेव्हाच मी ठरवलं काव्या, तू मागे बस, शेजारी बस, पण गाडी चालवू नकोस, असं म्हणत काव्या पार्थच्या समोर हात जोडते आणि म्हणूनच लागते, म्हणूनच तर मी ठरवलं गाडी नाही चालवायची. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, मग तर तुम्हाला गाडी शिकावीच लागेल. आता पारच हे बोलणं ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते, काय अहो, मी एवढा भीषण किस्सा तुम्हाला सांगितला तरीसुद्धा तुम्ही मला म्हणताय की तुला गाडी शिकावीच लागेल. तर पार्थ म्हणतो की हो. काव्या म्हणते, काय बोलताय तुम्ही हे? पार्थ म्हणतो, मला सांगा, आपलं नात स्वीकारायला सुद्धा तुम्हाला अगोदर भीती वाटतच होती की नाही, पण त्यानंतर तुम्ही ते नात स्वीकारलं आणि हळूहळू आपल्या संसाराची गाडी रुळावर आलीच ना. मग तसं गाडीसुद्धा शिकाल, ती सुद्धा गाडी रुळावर येईल. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते, देशमुख अहो, तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन जाताय? काय चाललंय तुमचं? कुठलं कनेक्शन कुठे जोडताय तुम्ही? परंतु पार्थ मात्र त्याच्या निर्णयावर ठाम बसतो. तो म्हणतो, तरीसुद्धा तुम्हाला गाडी शिकावीच लागेल. काव्या पार्थला म्हणते, हे बघा, गाडी शिकणं हाच माझ्यासाठी खूप डेंजर सिग्नल आहे. मी जर कोणाला ठोकलं तर केवढ्याला पडेल ते तर. पार्थ काव्याला समजावत म्हणतो, काव्या, तुम्ही फार निगेटिव्ह विचार करताय. मला सांगा, त्या दिवशी जर मी म्हटलं असतं की मला श्रीखंड जमणार नाही, तर ते बनवून झालं असतं का नाही ना? मी जर बोललो असतो, मी गॅस पेटवायला गेलो आणि गॅसचा भडका उडाला तर, आणि असं काही मी बोललो का? मी निगेटिव्ह विचार केला का? नकार दिला का नाही ना? मी प्रयत्न केले आणि श्रीखंड बनवला. आणि माझी आई नेहमी काय म्हणते, माणसाने प्रयत्न करत राहायला पाहिजे. तर आता काव्याला मानिनी ताईंच्या बोलणं आठवतं. मानिनी ताई काव्याला सुद्धा हेच म्हणालेले असतात, काव्या, हे सगळं काही तुझ्या प्रयत्नांमुळे झालंय. तू जर प्रयत्न केलेच नसते ना, तर खरंच हे अशक्य होतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, त्या दिवशी आपण एक्झामसाठी निघालो होतो. त्या दिवशी तुमच्यावर वार झाला, म्हणजे खरं तर तो वार माझ्यावर होणार होता, पण तो वार तुम्ही झेलात. आणि तुम्ही जर झेललाच नसता आणि तो वार माझ्या डोक्यावर झाला असता, मी तिथेच कोसळलो असतो तुमच्या कुशीत, तुमच्या मांडीवर प्राण सोडला असता. तर मग तुमच्या मनात तीच खंत राहिली असती ना की मी गाडी शिकले असते तर पार्थला हॉस्पिटलला घेऊन गेले असते, त्यांना वाचवू शकले असते. आता पार्थच्या तोंडून असे काही शब्द ऐकून काव्याचा संताप होतो. काव्या पार्थच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळत्य का? मी तुम्हाला काही होऊ देईन का? मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन गेले असते. तर पार्थ म्हणतो, त्यासाठी गाडी शिकावी लागली असती. काव्या म्हणते, शिकेन मी आता. मात्र काव्या पार्थच्या काळजीपोटी गाडी शिकायला तयार होते. पार्थ म्हणतो, हो ना? काव्या म्हणते, पण देशमुख, मला खरंच भीती वाटते. पार्थ काव्याला सावरतो आणि म्हणू लागतो, मी आहे ना? काव्या म्हणते, मी गाडी शिकेन, पण एक अट आहे. पार्थ विचारतो, कोणती? काव्या म्हणते, तुम्ही शिकवली तर. पार्थ म्हणतो, आहे मी तुझ्यासोबत. काव्या म्हणते, माझी जर काही चूक झाली तर तुमच्यावर ढकलता येईल ना, त्यामुळे मला तुम्ही शिकवाल ना गाडी? पार्थ म्हणतो, हो, मी शिकवणार आहे. उद्यापासून सुरू होणार आहे काव्यार्थचे ड्रायव्हिंग क्लासेस. आता मात्र काव्या पूर्णपणे मनातून घाबरून गेलेली असते, परंतु पार्थ मात्र तिला धीर देत असतो, सावरत असतो आणि गाडी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. काव्या पार्थ समोर हात जोडते आणि म्हणू लागते, मला सांभाळून घ्या प्लीज. पार्थ म्हणतो, आयुष्यभर सांभाळून घेणार, ये हात नाही छोडना, साथ भी नाही छोडना. आता काव्या पार्थकडे पाहते आणि पार्थच्या डोळ्यातील प्रेम पाहून ती खूप खुश होते. आता काव्या पार्थला विचारते, पार्थ, मला सांगा ना, तुम्ही कशी शिकलात गाडी? तर पार्थ आता आपण गाडी कशी शिकलो याचा अनुभव काव्याला सांगत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनीला. छोट बाळ हवं असतं आणि जीवा अगदी छोट्या बाळासारखा तयार झालेला असतो. नंदिनीकडे येतो
आता मात्र नंदिनीला हसायला येतं. जीवातील ते छोट बाळ नंदिनीकडे पप्पी मागत असतं आणि त्यासाठी गाल पुढे करत आता आपलं छोट बाळ म्हटल्यावर नंदिनी गालावर पप्पीही देते, तर लगेच जीवा दुसरा गाल पुढे करतो. त्यावेळी मात्र नंदिनी एक धपाटा देते, तर जीवा लहान बाळासारखं रडण्याचं नाटक करतो. त्यावेळी मात्र नंदिनी पुन्हा एकदा त्याला जवळ घेते आणि त्यानंतर शिवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, दुसऱ्या दिवशी रम्या सकाळीच तयार झालेली असते आणि म्हणूनच वसू आता रम्याला म्हणतात, काय ग रम्या, एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे निघाली आहेस? रम्या म्हणते, काही नाही, पार्थचा मेसेज आला होता की त्याला ऑफिसला यायला उशीर होणार आहे, म्हणून मी म्हटलं की मी पुढे जाते ऑफिसला. तर वसुत्या म्हणतात, पार्थला उशीर होणार आहे, पण तो का होणार हे तू विचारलेस का? नाही नाही, तो तुला का सांगेल, तो तर त्याच्याबद्दल त्याच्या बायकोलाच सांगेल ना. तर आता रम्या म्हणते, जरी त्याने मला सांगितलं नाही तरी आहे ना ती मला सांगणारी त्याची तात्पुरती बायको. वसुत्यांना हसू येतं. वसुत्या म्हणतात, काय त्याची तात्पुरती बायको? रम्या म्हणते, नाही तर काय, ती तर मला सगळं सांगत असते. तिनेच तर मला सांगितलं की नक्की पार्थला उद्या उशीर का होणार आहे. वसुत्या विचारतात, काय सांगितलं तिने आणि कुठे भेटली होती ती तुला? रम्या म्हणते, का आज रात्री किचनमध्ये पाण्याची बॉटल भरून न्यायला आली होती. त्यावेळी मला म्हणाली की उद्यापासून माझे ड्रायव्हिंगचे क्लास सुरू होणार आहेत, म्हणजे पार तिला गाडी शिकवणार आहे म्हणे. वसुत्या म्हणतात, काय? रम्या म्हणते, हो ना. तर वसुत्या म्हणतात, पण हे नाव मात्र छान शोधून काढलंय, त्याची तात्पुरती बायको. रम्या, आपण एक काम करूया का, याच्यावर एक नाटकच लिहूया का आणि त्या नाटकाचं नाव असं ठेवूया, त्याची तात्पुरती बायको. रम्या हसू लागते. तर वसुत्या म्हणतात, रम्या तू तयार हो, पण मला भूक लागली, मी खाली जाते. पण रम्या मला एक सांग, त्या विजयचे आई वडील इथे कधी येणार आहे, म्हणजे मान्नीला? तर मी म्हणलं आहे, पण मला आता विक्रमला सुद्धा नवाव लागेल ना, त्यामुळे जरा सांगशील का? रम्या म्हणते, हो सांगते, असं म्हणत आता वसुत्या तिथून निघून जातात. रम्या तयार होत असते आणि त्याच वेळीला रम्याला एका अननोन नंबरवरून मेसेज येतो. हाय, गुड मॉर्निंग. रम्या म्हणते, कोण असेल हा? म्हणून रम्या विचारते, कोण आहात? तर त्यावेळी व्हाईस मेसेज करत विजय रम्याला म्हणतो, मिसेस मतकरी, तुम्ही अजून माझा नंबर सेव्ह नाही का केलात? आता रम्याच्या लक्षात येतं की हा नंबर विजयचा आहे. रम्या म्हणते, विजय असं म्हणत आता रम्या नाईलाजाने मेसेज करत म्हणते, सॉरी घाईत, मी तुझा नंबर सेव्ह करायलाच विसरले, बोला मिस्टर मतकरी, गुड मॉर्निंग. असं म्हणत रम्या आता मोबाईल बाजूला ठेवते आणि म्हणू लागते, माय खूट मिसेस मतकरी, मी फक्त मिसेस देशमुखच होणार आहे. रम्या, पार्थ देशमुख. असं म्हणत रम्या मात्र पार्थ सोबत लग्न करण्याचं आणि पार्थच नाव जोडण्यात स्वप्न पाहत असते. तर दुसरीकडे मिथून काका कलिंगड खात असतात. त्याचवेळी वसुत्या त्या ठिकाणी येतात आणि मिथून काकांना म्हणतात, मिथून, अरे तुला नाश्त्याच काही माहीत आहे का? म्हणजे तिथे किचन कट्ट्यावर ओट्यावर सुद्धा नाश्ता नाहीये, इथे सुद्धा नाहीये, म्हणजे नक्की काय आहे? आणि मांडणी आणि तिच्या 2 सून नक्की गेल्यात कुठे? आज काही एकादशी वगैरे काही आहे का? म्हणजे सगळ्यांचा उपवास वगैरे तरी नाहीये ना? तर आता मिथून काका वसू आताना म्हणतात, वसुताई, अहो मला कसं माहीत असणार आहे, आज एकादशी आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, शुक्रवार आहे, आणि त्या कुठे गेल्यात हे मला कसं सांगून जाणार आहे? आणि तसंही मी वॉचमन आहे का? नाही ना, गेले असतील कुठेतरी, जाऊ देत, ते राहू देत. बरं वसुताई, तुम्ही कलिंगड खाणार आहात का? वसुताई म्हणतात, मी काय म्हणाले की मला नाश्ता हवा आहे, आणि नाश्ता काय असतो? पोहे, उपमा, इडली सांबार किंवा थालीपीठ असं काहीतरी असतं. तर आता थालीपीठ हे ऐकून मिथून काका खुश होतात आणि टाळी देत म्हणतात, थालीपीठ, वा, हा शब्द तर अडकलाच होता आता मिथून काकानी तर त्यांच्या कोड्याच उत्तर मिळवलेलं असं. वसू आत्या म्हणतात, मिथून काय चाललंय तुझं? हे तर
मिथून काका म्हणतात काही नाही, आणि एवढंच आहे ना, भूकच लागले ना. मग जा ना वसुताई, अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानेच नाश्ता बनवून का नाही घेत. वसू आत्या म्हणतात, मिथून तू कधीतरी बघितलंस का मला माझ्या हाताने नाश्ता बनवताना. तर मिथून काका म्हणतात नाही ना, तुम्ही फक्त दुसऱ्यांनाच बनवता. वसू आत्या म्हणतात, मिथून काय चाललंय तुझं, उगाच माझ्या नादी लागू नकोस. मला फक्त इतकंच सांग की त्या तिघे कुठे आहे. परंतु मिथून काकांना काहीच माहीत नसतं. मिथून काका म्हणतात, मला खरंच माहीत नाहीये तिघे नक्की कुठे गेले आहेत. वसुत्या म्हणतात, जाऊ देत, तू काही सांगणार नाहीस आणि मी मूर्खासारखी तुला विचारते असं म्हणत वसुत्या काव्या, मान्नी, ताई आणि नंदिनी या तिघांनाही आवाज देऊ लागतात आणि विचारतात, आहात कुठे तुम्ही तिघेही. कुठेच दिसत नाहीत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ काव्याला ड्रायव्हिंग क्लाससाठी घेऊन आलेला असतो. आता काव्यासमोर ज्यावेळी 4 व्हीलर येते त्यावेळी काव्या घाबरते आणि पार्थला म्हणते, देशमुख तुम्ही मला ही गाडी शिकवण्यापेक्षा ट्रक का नाही शिकवत हो. एवढी छोटी गाडी का शिकवताय. पार्थ म्हणतो, ट्रक शिकायचे आहे का, मग नंतर शिकू, पण आता तरी हीच गाडी आहे, चला आता तुम्हाला ती चालवायची आहे. तर काव्या म्हणते, देशमुख मला सांगा, तुमच्या पायाखाली सुद्धा ब्रेक असतीलच ना. पार्थ म्हणतो, माझ्या पायाखाली ब्रेक. तर काव्या म्हणते, अहो असं काय करताय, चालक आणि मालक दोघांच्याही पायाखाली ब्रेक असतातच ना. तर पार्थ म्हणतो, नाही, इथे चालक आणि मालक तुम्हीच आहात, मी फक्त बालक. पार्थ म्हणतो, नाही नाही, म्हणजे मी तुम्हाला महाला सपोर्ट करणार आहे, गाडी मात्र तुम्हीच चालवणार आहात, चला बरं. परंतु काव्या घाबरून गेलेली असते. काव्या पार्थला म्हणते, देशमुख अहो काय हे तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का. तुम्हाला माहीत आहे ना मी काय केलं होतं, आणि तरीसुद्धा तुम्ही मला गाडी चालवायला सांगताय. आणि हो, तुम्ही बालक वगैरे काही नाही आहात. खरं तर मी बालक आहे, तुम्ही माझे बालक तरी व्हा ना प्लीज. असं म्हणत काव्या पार समोर रिक्वेस्ट करत असते. काव्या गाडी चालवण्यासाठी खूप घाबरून गेलेली असते. तुम्ही माझी छान व्यवस्थित काळजी घ्या आणि व्यवस्थित गाडी शिकवा, नाहीतर मी गाडी ठोकेना. जशी. तर पार्थ म्हणतो, जशी स्कूटी ठोकली होती तशीच ना. पार्थ काव्याला म्हणतो, जून विसराव आता. असं म्हणत पार्थ काव्याच्या हाताला धरून तिला गाडी चालवण्यासाठी घेऊन येत असतो. काव्या काही यायला तयार नसते, परंतु पार्थ तिला खेचत खेचत गाडीपर्यंत घेऊन येतो आणि जबरदस्तीने का होई ना तिला गाडी शिकवण्यासाठी जबरदस्तीने ड्रायव्हिंगच्या सीटवर बसवतो. आणि त्यानंतर पार्थ काव्याच्या शेजारी बसत काव्याला पहिला प्रश्न करतो की आता पहिलं मला सांगा की काय बघायचं. तर काव्य म्हणते, समोरचा रस्ता. पार्थ म्हणतो, चूक सगळ्यात पहिल्यांदा आपली सीट ॲडजस्ट करून घ्यायची. असं म्हणत पार्थ एक एक स्टेप सांगत असतो आणि म्हणू लागतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीट बेल्ट लावून घ्या बरं. आता काव्या सीट बेल्ट लावत असते, परंतु पार्थ तिला मदतीसाठी जातो आणि तिच्या गालावर किस करतो. काव्या म्हणते, देशमुख तुम्ही याच्यासाठी मला घेऊन आलाय का, तुम्ही मला गाडी शिकवण्यासाठी घेऊन आलात ना. पार्थ म्हणतो की हो, मी गाडी शिकवण्यासाठीच घेऊन आलो, पण तुमचा तो गाल असा जवळ आला. काव्या म्हणते, पुरे. पार्थ म्हणतो, मी दाखवू का सीट बेल्ट लावायला. काव्या म्हणते, नाही देशमुख मला येतं. असं म्हणत काव्या सीट बेल्ट लावते. तर पार्थ म्हणतो, आता यानंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगणारही आहे आणि त्यात तुमची परीक्षाही घेणार आहे. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या एकटीच बडबडात मध्ये, परीक्षा म्हणजे पेपर तर तयारच आहे. पहिल्याच दिवशी कोणी परीक्षा घेत का, कारण पार्थच्या या बोलण्यामुळे काव्या चांगली चिडलेली असते. आता पार्थ काव्याला विचारतो, काही म्हणालात का. काव्या म्हणते, काही नाही. चला. पार्थला मात्र हसायला येत असतं. काव्या खूप घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसुत्या नाश्त्याची वाट पाहत असतात, परंतु तोपर्यंत ते मिथून काकांना कोड सोडवण्यासाठी मदत करत असतात. वसुत्या म्हणतात, याच उत्तर काय आहे, परीक्षा. मग आता
तुला आडवा शब्द शोधायचा आहे, शेवटचं अक्षर काय, श म्हणजे समीक्षा. तर आता कोड अगदी परफेक्ट सोडवलं गेलेलं असतं. तर मिथून काका म्हणतात, वा परीक्षा समीक्षा वसुताईने पूर्ण केली माझी अपेक्षा. वसुत्या म्हणतात, ऐक ना मिथून, उगाच मला हसवण्यासाठी ना कुठल्याही शब्दाची जुळवाजुळव करू नकोस. तर त्याचवेळी त्या ठिकाणी मानिनी ताई येतात. आता मानिनी ताईंना बरं वाटत नसतं. तर इथे वसुत्या म्हणतात, मानिनी, अगं कुठे होतीस तू, मला जरा भूक लागली होती. तर वसू आत्यांना मानिनी ताई म्हणतात, हो ताई, मी काहीत तरी बनवते, थांबा. आता मानिनी ताई बनवण्यासाठी किचनच्या दिशेने जाणार, परंतु त्याचवेळी त्यांना खूप त्रास होत असतो. ते चक्कर येऊन खाली कोसळणार, परंतु त्याच ठिकाणी नंदिनी आणि जीवा आलेले असतात. जीवा पाहतो आता मानेन ताईंना काही त्रास होतो. हे जीवा आणि नंदिनीच्या लक्षात येतं, मानिनी ताई खाली कोसळणार. त्याचवेळी जीवा मोठ्यानेच म्हणतो, आई, असं म्हणत तो येऊन मानेन ताईंना सावरतो, खुर्चीवर बसवतो आणि म्हणू लागतो, आई, काय झालंय, तू ठीक आहेस ना. आता नंदिनी सुद्धा घाबरून गेलेली असते. नंदिनी म्हणते, आई, काय होत्य तुम्हाला. तर वसुत्या पाणी देतात. मानिनी ताई म्हणतात, काही नाही, मी आता ठीक आहे. तर वसुत्या म्हणतात, मानिनी, अगं काय झालंय तुला, तुला बरं वाटत नाहीये का. मानिनी ताई म्हणतात, नाही, मी ठीक आहे. वसू आत्या नंदिनीवर चिडतात आणि म्हणू लागतात, नंदिनी, आणि तुझं काय, कुठे गेली होतीस उंडारायला. अगं तुमच्या सासूचे काय हाल झालेत, हे तुम्हाला दिसत नाहीये का. म्हणजे तुम्हाला तिची काळजीच नाहीये का. तुमच्या लग्नात तिने इतकी दगदग केली आहे, त्याचेच परिणाम हे आहे. आणि त्यात विक्रम टूरवरून आला की त्यात सुरू होणार, मानेनी मटण बनव, मानेनी पूर्ण पोळी बनव, पण तिच्या तब्येतीकडे मात्र कोणी लक्ष देऊ नका. तुम्हा दोन्ही बहिणींना कळत नाहीये का तुमच्या सासूची. तुम्ही अजून किती परीक्षा घेणार आहात, तिला थोडा तरी आराम करू द्या. नंदिनी म्हणते, सॉरी, माझंच चुकलं. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तू का सॉरी म्हणतेस, तुझी काय चूक आहे, तुला माहीत होतं का तिला चक्कर येणार. नंदिनी म्हणते, नाही नाही, तरी सुद्धा माझीच चूक आहे, मी नाश्ता बनवून ठेवायला होता, खरंच माझी चूक झाली. मी जीवांसोबत थोडं ओकला गेले होते, परंतु माझ्या लक्षात आलं नाही की नाश्ता बनवून जायला हवं होतं. आणि काव्या ही खरी नाहीये का. तर वसवत त्या चिडतात आणि म्हणू लागतात की हो, काव्यासुद्धा खरी नाहीये. आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो आणि तिलाही खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता पार्थ काव्याला गाडी कशी चालवायची हे सगळं काही समजावून सांगत असतो. आता काव्यासुद्धा अगदी मनापासून सगळं काही शिकवून घेत असते. पार्थ गाडीच्या प्रत्येक पार्टची काव्याला ओळख करून देत असतो आणि काव्यही ते सगळं काही शिकवून घेते. आणि त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, आता विचारा, आता तुम्ही कोणताही प्रश्न मला विचारा, मी त्याचं उत्तर देईन. पार्थ म्हणतो, खरंच. काव्या म्हणते, हो, आता विचारा, तुम्ही प्रश्न बघा, मी उत्तर देते की नाही. तर पार्थ काव्याला म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी जे जे नाव घेईन ते सुरू करून दाखवायचं. काव्या आता दीर्घ श्वास घेते आणि पार्थच्या परीक्षेसाठी सज्ज झालेली असते. आता पार्थ काव्याला हेडलाईट विचारतो, तर काव्या अगदी बरोबर सांगते. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, आता वायफर. तर आता काव्या वायफर ही नीट चालू करते. तर पार्थ म्हणतो, आता याच गोष्टी न बघता करायच्या आहे, म्हणजे खाली बघायचं नाही, हाताने स्पर्श करून त्या पटकन करून दाखवायच्या आहे. काव्या म्हणते, अहो, असं काय करता, हे कसं कळेल सांगा. पार्थ म्हणतो, कळायलाच हव्यात, कारण मला सांगा, अचानक जर पाऊस आला तर तुम्ही खाली बघणार आहात का रस्त्यासमोर, म्हणजे समोर आपले डोळे हवेत आणि तरीसुद्धा आपल्या हाताला आणि आपल्या मनाला सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यात. त्यामुळे आपल्या हातांना त्या गोष्टीची सवय असायला हवी, न बघता सुद्धा त्या गोष्टी आपल्याला हाताळता यायला पाहिजेत. चला चला सुरू करा, असं म्हणत आता पार्थ काव्याला म्हणतो, चला आता हेडलाईट. परंतु पार्थ ज्यावेळी हेडलाईट बोलतो त्यावेळी मात्र काव्याने वायफर चालू केलेलं असतं. पार्थ म्हणतो, अहो, मी तुम्हाला हेडलाईट म्हटलं, तुम्ही
तर वायफर चालू केले. काव्या काय करताय तुम्ही. काव्या एवढी बिथरून गेलेली असते की ती आता हॉर्न वाजवायला सुरुवात करते. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही हॉर्न का वाजवताय, थांबा तुम्ही, अगोदर रिलॅक्स व्हा असं म्हणत पार्थ काव्याला शांत करतो. आता पार्थ एक एक गोष्ट समजावून सांगत असतो आणि काव्या मात्र खूप घाबरलेली असते. आणि त्याचवेळी गाणं सुरू होतं. कशी नशिबाने थट्टा आज मांडली. आता मात्र हे गाणं ऐकून पार्थ काव्याकडे पाहतो आणि काव्याची सुद्धा झालेली ती अवस्था पाहून पार्थला हसायला येत असतं. काव्या मात्र पार्थकडे पाहते आणि ती खूप चिडलेली असते. ती चांगलीच पार्थला थपाटे देते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं घडलेला सर्व प्रकार. जेव्हा मान्नी ताईंना सांगतो त्यावेळी मान्नी ताई म्हणतात, काय असं कसं नंदिनी विचार करू शकते. ती जर झाली तर तू तिला सोडून देशील. तू तर जीवा म्हणतो बघ ना. म्हणजे नंदिनी एवढी नर्वस झाली होती ना, कुठल्यातरी बाईची गोष्ट ऐकली होती. तिने खरं तर तिला कळालं होतं की तिच्या नव्याने ती जाड झाली म्हणून तिला सोडून दिलं आणि ती बाई हिच्याकडे आली होती आणि त्यामुळे तिचा असा गैरसमज झाला की मी सुद्धा तिला सोडून देईन. तर मान्नी ताई म्हणतात, जीवा तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत असते ना, मस्करीत सुद्धा तिला तसं चिडवू नका, कारण कधी कुठली गोष्ट कोणाच्या जिवारी लागेल हे सांगता येत नाही रे जीवा. तर जीवा म्हणतो, आई अगं मी तिला कधीच चिडवल आहे. उलट मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. खरंच तर मी तिला समजावलं, अजूनही मी समजावतोय तिला आणि म्हणूनच जॉगिंगला सुद्धा मी तिला सोबत घेऊन गेलो. तर त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, आई आहो तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. आई अगोदर हे खाऊन घ्या तुम्ही. कलिंगड संपवा. उपमा सुद्धा केला आहे. वसुआ त्या मेथून काका त्या दोघांनी खाल्ला आहे. तुम्हीच खाल्लं नाहीये. आणि अहो तुम्ही इथे का बसलाय. अहो मी तुमच्यासाठी अंडी उकडून ठेवली आहे, ज्या तुम्ही अंडी खाऊन घ्या. तर जीवा म्हणतो, बरं तू काय खाणार आहेस. तर नंदिनी म्हणते, मी असं म्हणत नंदिनी शांतच होते. तर नंदिनी म्हणते, मी नंतर काहीतरी खाईल ना. जीवा म्हणतो, वाटलंच होतं तू असंच सांगणार आहेस. थांब मी काय करतो माहिती, तुझ्यासाठी फ्रेश कलिंगडचा ज्यूस बनवतो. आणि अंडी उकडून ठेवलीस ना, मग बॉईल झालेली अंडी आपण दोघांनी मिळून खायची. चल मग मी आलोच असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. तर आता काव्या सगळ्यांना बसवते आणि काव्या गाडी चालवायला घेते. त्यावेळी पार्थ आणि सर्वजण गणपती बाप्पा मोर्या असं म्हणताच काव्या गाडी चालवायला सुरुवात करते. आता काव्या गाडी नीट चालू शकेल ना. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.